नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आज आपण मिल्टन फ्रीडमनचा पैशाच्या मूल्याबाबतचा दृष्टिकोन या विषयावर आपण इथं चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, मिल्टन फ्रीडमन्स थेअरी ऑफ व्हॅल्यू ऑफ मनी हा जो काय पैशाच्या मूल्याबाबतचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन आपण इथं पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, मिल्टन फ्रीडमनने क्वांटिटी थेअरी ऑफ मनी या निबंधामध्ये पैशाला मागणी का असते याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर त्याच्या अगोदर आपण जागतिक महामंदीने म्हणजे जागतिक महामंदी कधी 1929च्या ज्या जागतिक महामंदीनं सनातनपंथीय अर्थतज्ञांचा विचार चुकीचे आहे असं सिद्ध केलेलं आहे. कारण काय की जागतिक महामंदीनंतर काळात म्हणजे जागतिक महामंदीच्या जे काय काळामध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करून सुद्धा वस्तूच्या किमतीत वाढ घडून आली नव्हती. लक्षात आलं? म्हणजे 1929च्या जे काय जागतिक महामंदी आली त्या जागतिक महामंदीत पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करून सुद्धा वस्तूच्या किमतीत वाढ घडून आली नव्हती. आणि त्यामुळं काय की फिशरच्या चलनसंख्यामान सिद्धांत काय झाला, निरुपयोगी ठरला. लक्षात घ्या की वस्तूचे किमतीत बदल घडवून आणणारे घटक कोणते आहेत यावर चर्चा सुरू झाली. आणि त्यातून काय केलं, केम्ब्रिज विद्यापीठातील जे काय अर्थतज्ञ आहेत जे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, केन्स, रॉबर्टसन, फिशर, तर मार्शल, हे अर्थतज्ञ म्हणजे केन्स यांनी रोजगार आणि व्याज पैशाबाबतचा सर्वसाधारण सिद्धांत मांडला. म्हणजे द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा जो काही ग्रंथ प्रकाशित केला, तो ग्रंथ प्रकाशित करून केन्सने आपल्या ग्रंथामध्ये काय केलं, केवळ पैशाच्या पुरवठ्यात वाढ केल्यामुळं किंमत पातळीत वाढ घडून येत नाही हे त्यांनी काय केलं, सिद्ध केलं. म्हणजे केन्सने आपल्या ग्रंथामध्ये सनातनपंथीय विचारसरणीविरुद्ध विचार मांडले. आणि केन्सनं काय केलं, दीर्घ काळाऐवजी अल्प काळाचा विचार घेतला. म्हणजे केन्सनं काय केलं, पैशाची मागणी विनिमय माध्यमाऐवजी रोख पैशासाठी केली जाते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे परिणामकारक मागणी, लक्षात घ्या, रोखतेचा सापळा, अपूर्ण रोजगार, नंतर कल्याणकारी राज्य किंवा सरकारी हस्तक्षेप या इतर संकल्पना नव्यानं मांडून काय केलं, संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. म्हणजे लक्षात घ्या की केन्सनं परिणामकारक मागणीत वाढ झाल्यास रोजगार वाढतो आणि वस्तू आणि सेवांचा किमती वाढतात आणि मंदीची जी काही परिस्थिती आहे ती मंदीचीच परिस्थिती कमी होते असं स्पष्ट केलं. म्हणजे 1936 ते 60 पर्यंत केन्सच्या विचाराचे जागतिक अर्थव्यवस्थेवर काय झालं, वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. आणि बघा 1936 ते 60 पर्यंत केन्सचं वर्चस्व असं आपण लक्षात घेऊया. आणि 60 नंतर बघा केन्सच्या अर्थशास्त्रीय विचारांची पिछेहाट झाली. याचं कारण काय की शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ गटाने केन्सच्या विचारसरणीवर काय केला, हल्ला केला आणि त्याच्या विचारसरणीवर हल्ला करून आपलं विचार वेगळे मांडण्यात आले. म्हणजे शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञात जे काय प्रामुख्यानं टोबिन, अर्थतज्ञांची नावं आहेत टोबिन, बाउमोल, पेटिनकिंग, फ्रीडमन यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. आणि या सर्व अर्थतज्ञामध्ये नोबेल पारितोषिक विजेता, लक्षात घ्या, नोबेल पारितोषिक विजेता मिल्टन फ्रीडमन यांचे विचार काय झाले, महत्त्वाचे आहेत. म्हणजे 1956 मध्ये मिल्टन फ्रीडमन यांनी काय केलं, स्टडीज इन क्वांटिटी थेअरी ऑफ मनी या नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्यामध्ये त्याने फिशरचे समीकरण चुकीचं नाही तर त्याचा नवीन आणि बदलत्या परिस्थितीमध्ये वेगळ्या दृष्टीनं विचार झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तर लक्षात घ्या, जे मिल्टन फ्रीडमन यांची पार्श्वभूमी लक्षात घ्या. मिल्टन फ्रीडमननं आपल्या क्वांटिटी थेअरी या निबंधामध्ये काय केलेलं आहे, पैशाची मागणी का असते याचं स्पष्टीकरण केलं. आणि त्यांच्यामध्ये बघा की हा पैसा क्वांटिटी थेअरी ऑफ मनी या निबंधात पैशाला मागणी का असते, तर त्यांच्यामध्ये काही हा पैसा अर्थव्यवस्थेतील निष्क्रिय घटक नाही तर तो अर्थव्यवस्थेचा क्रियाशील घटक आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून पैसा अर्थव्यवस्थेत परिणाम करतो. नंतर पैशाच्या पुरवठ्यामध्ये केलेला बदल वस्तूच्या किमती प्रमाणशीर बदलत नाहीत तर वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलामुळं पैशाची मागणी बदलते आणि त्यामुळं पैशाच्या पुरवठ्यात काय होतो, बदल होतो.
मग त्यामुळं काय होतं की वस्तूच्या किमतीच्या बदलाचा पैशाची मागणी, नंतर पैशाचा पुरवठा, व्याजदर, रोख्यांच्या किमती यासारख्या विविध घटकांवर काय होतं, परिणाम होतो. लक्षात घ्या. आणि त्यामुळं फिशरप्रमाणे पैसा फक्त विनिमयाचं साधन मानत नाही, तर ते एक मालमत्तेचं रूप आहे असं मानतो. म्हणजे एवढंच नाही तर पैसा ही चैनीची वस्तू आहे आणि तो मानतो. आणि त्यामुळं इतर वस्तूच्या, मालमत्तेच्या किंवा संपत्तीच्या प्रकारांना ज्या प्रकारे मागणी असते त्याच प्रकारे पैशाला सुद्धा काय असते, संपत्ती म्हणून असलेली मागणी पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करते. लक्षात आलं. मिल्टन फ्रीडमननं त्यांचं मत मांडलेलं आहे. तर बघा, मिल्टन फ्रीडमनच्या मते व्यक्ती आपली पैशातील उत्पन्न मालमत्तेच्या विविध प्रकारामध्ये गुंतवतो. उदाहरणार्थ बघा कोणकोणते आहेत ते, की जमीन, सोनं किंवा फ्लॉट, रोखे, नंतर शेअर, कार इत्यादी वस्तू खरेदी करतात. आणि काही पैसे रोखे स्वरूपामध्ये ते काय करतात, स्वतःजवळ बाळगतात. तर अशा पद्धतीनं मिल्टन फ्रीडमनने आपल्या या क्वांटिटी थेअरी ऑफ मनी या निबंधामध्ये पैशाला मागणी का असते हे स्पष्टीकरण केलेलं आहे. तर इथं आपण पैशाची मागणी ही 3 कारणावरून सांगितलेली आहे. पैशाची मागणी ही 3 कारणावरून सांगितलेली आहे. तर पहिलं कारण असं आहे की व्यक्तीकडे इतर मालमत्तेची मालकी. म्हणजे काय की मिल्टन फ्रीडमनने काय सांगितलं आहे की व्यक्ती पैशाची मागणी ही त्या व्यक्तीकडे असणाऱ्या इतर प्रकारच्या मालमत्तेच्या मालकीवर अवलंबून असतं. कारण बघा की तो आपले उत्पन्न इतर प्रकारच्या मालमत्तेमध्ये गुंतवू शकतो. उदाहरणार्थ बघा, एखाद्या व्यक्तीकडे 1,00,000 रुपयांच्या मुदत ठेवी, घर, सोने अशी मालमत्ता आहे. आणि अशी व्यक्ती काय की आपलं वाढलेलं जे काही उत्पन्न आहे त्याच्याकडील मालमत्तेच्या स्वरूपात न बाळगता ते कर्ज, रोखे, शेअर्स, चैनीच्या वस्तू यासारख्या इतर स्वरूपात बाळगणे अधिक पसंत करतात. म्हणजे याचं उलट परिस्थितीत काय की त्यांच्याकडे पूर्वीची कोणतीही मालमत्ता नसेल आणि ते आपले उत्पन्न रोख रक्कम, ठेवे किंवा घर, अशा सोने अशा प्रकारामध्ये प्रथमतः ते गुंतवतो आणि रोखे आणि शेअर्स मागणी कमी करतो. थोडक्यात सांगायचं काय की व्यक्तीची पैशाची मागणी त्याच्याकडील पूर्वीच्या मालमत्तेच्या साठ्यावर अवलंबून असते. लक्षात आलं. तर पुढचा मुद्दा असा आहे की पुढचं कारण मालमत्तेच्या किमती आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न. तर विद्यार्थ्यांनो, प्रत्येक प्रकारच्या मालमत्तेची किंमत आणि त्यापासून मिळणारं अपेक्षित उत्पन्न व त्यांच्यातील रोखता यांचा जर विचार करून व्यक्ती आपलं काय करतं, उत्पन्न गुंतवते. आणि त्याची तुलना करता ज्या मालमत्तेपासून मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न जास्त आणि किंमत कमी असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्या मालमत्तेची व्यक्ती खरेदी करते आणि त्यानुसार काय होतं, पैशाला मागणी केली जाते. पुढचा कारण असं आहे की व्यक्तीची मालमत्तेबाबतची आवड आणि पसंती. तर प्रत्येक व्यक्तीची मालमत्ता धारण करण्याच्या संदर्भातील एक आवड किंवा पसंती काय असते, भिन्न असते. आता बघा, एक उदाहरण सांगते की अ आणि ब आणि क या 3 आहेत व्यक्ती. लक्षात घ्या. त्यांच्याकडे बघा प्रत्येकी 50,000 रुपये आहेत आणि हे उत्पन्न त्यांना मालमत्तेच्या स्वरूपामध्ये गुंतवायचे आहे. म्हणजे अर्थात याचं काय की 3ही व्यक्तीची आवड आणि पसंती भिन्न असल्यानं अ व्यक्ती शेअर्समध्ये, ब व्यक्ती रोख स्वरूपात आणि क व्यक्ती आपले उत्पन्न रोख ठेवीच्या स्वरूपात गुंतवेल. लक्षात आलं. व्यक्ती मालमत्तेच्या ज्या रूपात उत्पन्न बाळगतात ती म्हणजे रोख पैसा, समभाग, त्यालाच आपण इक्विटीज म्हणतो, रोखे, मानवतेर भांडवल म्हणजे मानवी भांडवल इत्यादी. म्हणजे मालमत्तेच्या विविध प्रकारची जी काही स्वतःची खास वैशिष्ट्ये असतात त्यानुसार प्रत्येक व्यक्ती काय करतात, या प्रकाराकडे आकर्षला जातो. तर त्याच्यामध्ये बघा पैसा, तर पैसा हे काय आहे, आकर्षले जाणारं गोष्ट आहे. तर बघा, व्यक्तीने आपली उत्पन्न बँकेत ठेवीच्या रूपात ठेवले तर बँका त्या ठेवीवर व्याज देतात आणि हे व्याज म्हणजेच पैशापासून मिळणारे उत्पन्न. लक्षात आलं. जर ठेवी या मुदतीत असतील आणि त्यावर मिळणारे व्याज अधिक असेल तर त्यात जर चालू किंवा बचत ठेवी असतील तर व्याज कमी असतं. आणि याशिवाय व्यक्ती पैशाची मागणी करते आणि याचं कारण म्हणजे की त्यात रोखता असते.
मालमत्तेच्या कोणत्याही प्रकारापेक्षा रोख पैशात रूपांतर करण्यास अत्यंत सोपे असते आणि त्यामध्ये अधिक सुरक्षितता असते. लक्षात आलं. पुढचा मुद्दा असा आहे की रोखे म्हणजे बॉन्ड्स. तर लक्षात घ्या, संपत्ती बाळगण्याचे दुसरे महत्त्वाचे रूप म्हणजेच काय, बॉन्ड्स म्हणजेच रोखे. तर व्यक्ती आपल्या उत्पन्नाच्या मदतीनं रोखे खरेदी करतात आणि आपली पसंती रोख्यामध्ये बाळगतात. तर बघा की रोखे हे मालमत्तेचे असे रूप आहे की जे धारकाला व्याजाच्या रूपानं नियमित उत्पन्न मिळवून देते आणि त्यामुळं नियमित उत्पन्नाचे उत्तम साधन हे दुसरे वैशिष्ट्य असं सांगू शकतो की व्याजदरामध्ये होणाऱ्या ज्या काय बदलामुळं रोख्यांच्या मूल्यामध्ये म्हणजे बदल होतो. त्यात काय होतं की व्याजदर वाढला असता, बघा व्याजदर वाढला असता तर रोख्यांचे मूल्य घटते आणि व्याजदर कमी झाला तर मूल्यामध्ये वाढ होते. म्हणजे रोख्यांच्या मूल्यामध्ये होणाऱ्या बदलानुसार त्याच्या मागणीमध्ये बदल होतो आणि हा बदल व्यस्त असतो. याशिवाय रोख्यांच्या मागणीमध्ये होणारा जो काय बदल आहे तो रोख पैशाच्या मागणीवर परिणाम करणारा असतो. लक्षात आलं. पुढचा मुद्दा असा आहे की समभाग म्हणजे व्यक्तीच्या मालमत्तेबाबत जी काही आवड निवड आहे त्याच्यामध्ये एक समभाग म्हणजे काय, इक्विटीज. तर समभागसुद्धा रोख्याप्रमाणेच धारकाला नियमित उत्पन्न मिळवून देणारा मालमत्तेचा प्रकार समजला जातो. म्हणजे बघा या समभागापासून मिळणारं 3 प्रकारचं उत्पन्न असतं. एक तर किंमत स्थिर असताना मिळणारं नियमित उत्पन्न, नंतर किंमतीत होणाऱ्या बदलामुळं मिळणाऱ्या उत्पन्नाच्या मूल्यात होणारी वाढ किंवा घट असं आपण म्हणतो, आणि तिसरं प्रकार म्हणजे व्याजदरामध्ये होणाऱ्या बदलामुळं जे काही समभागाच्या मूल्यामध्ये होणारा जो काय बदल आहे. तर अशा पद्धतीनं इक्विटीज ह्यासुद्धा मालमत्तेचा प्रकार म्हणजे नियमित उत्पन्न मिळवून देणारा मालमत्तेचा प्रकार आहे. पुढचा मुद्दा असा आहे की मानवेतर भौतिक संपत्ती, फिजिकल नॉन ह्युमन कॅपिटल. तर याच्यामध्ये बघा भौतिक संपत्तीमध्ये प्रामुख्यानं काय की रोखे आणि समभाग वगळता लक्षात घ्या मानवनिर्मित सर्व वस्तूंचा त्यात समावेश होतो. उदाहरणार्थ बघा सोने, चांदी, स्कूटर, नंतर TV, फ्रीज इत्यादी. म्हणजे व्यक्ती आपलं उत्पन्न विविध वस्तूच्या खरेदीसाठी खर्च करते. उदाहरणार्थ काही व्यक्ती घर बांधतात तर काही व्यक्ती सोने खरेदी करतात. म्हणजे दोघांचाही हेतू गुंतलेल्या उत्पन्नातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे असा असतो आणि अशा गुंतवणुकीतून मिळणारा फायदा त्या वस्तूच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलावर काय असतो, अवलंबून असतो. लक्षात आलं. म्हणजे मानवेतर भौतिक संपत्तीसुद्धा काय आहे, उत्पन्न मिळवून देणारी एक मालमत्तेचा प्रकार आहे. पुढचा मुद्दा असा आहे की मानवी भांडवल. तर म्हणजे ह्युमन कॅपिटल. तर मानवी भांडवलाची संकल्पना स्पष्ट करताना फ्रीडमनने काय केलं आहे, मनुष्याला भांडवल मानतो. लक्षात आलं. आता याचं उदाहरण सांगूया की एखाद्या पालकानं मुलाच्या उच्च शिक्षणावर केलेला जो काही खर्च आहे म्हणजेच मानवी भांडवल. लक्षात आलं. कारण हा खर्च करताना पालकाचा हेतू काय असतो की पाल्य नियमित उत्पन्न मिळवून देईल. उद्योगधंद्यांना, कामगारांना देण्यात येणारे जे काही शिक्षण आहे ते प्रशिक्षण आहे इत्यादीचा केलेला खर्च म्हणजेच मानवी भांडवल. लक्षात आलं. मानवी भांडवल म्हणजे काय, तर कोणतीही व्यक्ती आपलं उत्पन्न वरीलपैकी म्हणजे जे काही मी सांगितलं ते कोणत्याही स्वरूपामध्ये बाळगते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोणत्या मालमत्तेमध्ये किती उत्पन्न बाळगते याचं उत्तर फ्रीडमन सांगतो की प्रत्येक व्यक्तीची मालमत्तेच्या संदर्भात आवड निवड ही काय असते, वेगवेगळी असते आणि त्यामुळं काय होतं की व्यक्ती आपल्या पसंतीनुसार मालमत्तेच्या कोणत्याही प्रकारची निवड करू शकते. तरीसुद्धा हे करताना बघा व्यक्ती आपले उत्पन्न अशा पद्धतीनं विभागते की त्यामुळं तिला मिळणारं समाधान जास्तीत जास्त असेल. उदाहरणार्थ बघा युद्धाच्या काळामध्ये मनुष्य भौतिक संपत्तीपेक्षा पैशातील मालमत्तेला अधिक महत्त्व देतात आणि त्या काळामध्ये पैशाची मागणी काय असते, जास्त असते. तर अशा पद्धतीनं मिल्टन फ्रीडमननं काय केलेलं आहे, पैशाची मागणी सिद्ध केलेली आहे. पुढचा मुद्दा असा आहे की मिल्टन फ्रीडमनचे मागणी फलन. तर लक्षात घ्या मिल्टन फ्रीडमनचं जे काय मागणी फलन आहे ते मागणी फलन स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक सूत्र दिलेलं आहे आणि ते सूत्र अशा पद्धतीनं आहे M = F PRE डेल्टा P भागिले P WYU. तर याचं M म्हणजे पैशाची मागणी, P म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी, RB म्हणजे रोख्यांवरील व्याज, RE म्हणजे समभागावरील व्याजदर, डेल्टा P भागिले P म्हणजे
किमतीतील बदलाचा दर आणि W म्हणजे मानवेतर भौतिक संपत्ती, Y म्हणजे स्थायी उत्पन्न, U म्हणजे आवड किंवा त्याला आपण पसंती असं म्हटलं जातं. तर या दिलेल्या व्याजदराला व्यक्तीची आवड आणि पसंती स्थिर लक्षात घेता पैशाची मागणी काय आहे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असतं, हे इथं या सूत्रावरून लक्षात येतं. तर पैशाची म्हणजे फ्रीडमननं मागणी फलन हे काय आहे इथं स्पष्ट केलेलं आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की पैशाची मागणी ठरवणारे जे काही घटक आहेत ते घटक आपल्याला इथं लक्षात घेतात. म्हणजे या सूत्रावरून पैशाच्या मागणीचे जे घटक आहेत ते घटक आपण इथं सांगूया. तर सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे P, सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजेच P. तर बघा, म्हणजे पैशाची मागणी प्रामुख्याने 4 घटकांवर अवलंबून असते, जे आता तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत. तर पहिला घटक आहे की सर्वसाधारण किंमत पातळी, म्हणजे जेव्हा वस्तूच्या सर्वसाधारण किमतीमध्ये बदल होतो बघा, तेव्हा वस्तूच्या मूल्यामध्ये काय होतो, बदल होतो. आणि जेव्हा किमती वाढतात तेव्हा पैशाचं मूल्य काय होतं, घटतं. याचाच उलट परिणाम काय होतो की जेव्हा किंमत कमी होतात तेव्हा पैशाची मूल्य वाढते, आणि म्हणजेच वस्तूच्या किमती आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. मात्र बघा की वस्तूंच्या किमती आणि पैशाची मागणी यांच्यामध्ये समप्रमाणात काय होतं, समप्रमाण असतं. म्हणजे जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा पैशाची मागणी वाढते, आणि उलट परिणाम काय होतो की वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा पैशाची मागणी काय होते, कमी होते. हे सर्वसाधारण किमतीमध्ये लक्षात येतं. पुढचा मुद्दा असा आहे की वास्तव उत्पन्न, आपण त्याला W दर्शवलेलं आहे. तर पैशाच्या मागणीवर परिणाम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे व्यक्तीकडील वास्तव उत्पन्न. वास्तव उत्पन्न लक्षात आलं. तर व्यक्तीकडे वास्तव उत्पन्न अधिक असेल आणि पैशाची मागणी जास्त असते. म्हणजे वास्तव उत्पन्न कमी असेल तर पैशाची मागणी कमी असते, आणि व्यक्तीकडे म्हणजे याचं कारण काय की व्यक्तीकडे मालमत्ता नसेल तर ती आपल्याला मिळणाऱ्या पैशातील उत्पन्नाच्या साह्यानं काय होतं, प्रथमतः मालमत्ता म्हणजे भौतिक वस्तू खरेदी करते. आणि त्यामुळं काय होतं की वास्तव उत्पन्न कमी असताना पैशाची मागणी कमी असते. याउलट काय होतं की वास्तव उत्पन्न जास्त असताना पैशाची मागणी कमी असते, कारण व्यक्तीकडे अगोदर मालमत्ता म्हणजेच जी काही भौतिक वस्तू असते ती अगोदरच असते. तर अशा पद्धतीनं वास्तव उत्पन्न हे सुद्धा पैशाची मागणी या घटकांवर अवलंबून असते. पुढचा मुद्दा असा आहे की व्याजदर, त्याला आपण रेंट या शब्दाने दाखवलेला आहे. तर याचा परिणामसुद्धा काय की व्याजदरावर, म्हणजे महत्त्वाचा घटक म्हणजे व्याजदर आहे. तर व्याजदर आणि पैशाची मागणी यामधील जो काही संबंध आहे तो संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. म्हणजेच कसा की व्याजदर जास्त असतो तेव्हा पैशाची मागणी कमी होते, आणि व्याजदर कमी असतो तेव्हा पैशाची मागणी काय होते, जास्त असते. याचा अर्थ काय की लोक स्वतःजवळ काय करतात, जास्त पैसा बाळगतात. लक्षात आलं. पुढचा मुद्दा असा आहे की किमतीतील बदलाचा दर, त्याला आपण काय केलेलं आहे, डेल्टा P भागिले P न दाखवलेला आहे. तर पैशाच्या मागणीवर परिणाम करणारा हा काय आहे, चौथा महत्त्वाचा घटक म्हणजेच किमतीतील बदलाचा दर दाखवलेला आहे. तर जेव्हा बघा यामध्ये जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलाचा दर जास्त असतो तेव्हा पैशाची मागणी काय होते, कमी होते. याउलट काय होते की वस्तूच्या किमतीच्या दरामध्ये घट होते तेव्हा पैशाची मागणी काय होते, वाढते. म्हणजे फ्रीडमननं जे काही 4 घटकांपैकी पहिल्या 2 घटकात म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी आणि वास्तव उत्पन्न हे जे काही 2 घटक आहेत ते 2 घटकात जो काही पैशाच्या मागणीतील सरळ संबंध असतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे वास्तव उत्पन्न आणि पैशाची मागणी यांचा संबंध काय, सरळ जरी असला तरी त्यांचे प्रमाण मात्र एकापेक्षा जास्त असते. म्हणजेच काय की उत्पन्नामध्ये होणाऱ्या बदलापेक्षा पैशाच्या मागणीत होणारा जो काय बदल असतो तो अधिक असतो. म्हणजेच मिल्टन फ्रीडमन यांच्या मते पैशाच्या मागणीवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा विचार करून, जे तुम्हाला आता हे घटक दाखवलेले आहेत ते विचार करून किंमत पातळी सारख्या वास्तव घटकाला महत्त्व देऊन पैशाच्या मागणीची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीचा आणि पैशाच्या मागणीचा आणि त्यातून पैशाच्या पुरवठ्याचा विचार केला. म्हणजे
फ्रीडमननं काय केलं, या विचारानं अर्थशास्त्रात फार म्हणजे महत्त्वाची भर टाकलेली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे की पैशाच्या मागणीचा किंवा किमतीच्या पातळीशी सरळ आणि प्रमाणशीर संबंध असतो किंवा वस्तूच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलानुसार पैशाची मागणी काय असते, बदलणारी असते, असं त्यांचं मत आहे. तर अशा पद्धतीनं पैशाची मागणी ठरवणारे जे काही 4 घटक आहेत ते 4 घटकांची आपण सविस्तर चर्चा केलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.